भगवंत ठरवतात, कारण भगवंतांनी निवडलेले. आता इलेक्शन आलेले आहेत. इलेक्शनमध्ये प्रभूजी तुम्ही एकदाच फोटो काढा, एकदा बसून घ्या तुमचं. हां हां हां. जेव्हा लोक निवडतात, जे इलेक्शनमध्ये लोकांना निवडतात ते संसद भवनमध्ये जाऊन बसतात. जेव्हा लोक निवडतात तर संसद भवनमध्ये जाऊन बसतात. जेव्हा भगवंत निवडतात ते सत्संगात येऊन बसतात. तर सत्संगाला आणि भगवंताला, कारण भगवंताने चॉईस केलेली. म्हणून येणाऱ्या 7 दिवसामध्ये आपण जे काही आहे आपलं, तुम्ही इस्कॉनमध्ये किती राहता हे महत्त्वाचं नाही, कृष्ण भावनेमध्ये किती राहता हे महत्त्वाचं आहे. म्हणून 7 दिवसामध्ये आपल्याला भौतिक भावनापेक्षा कृष्ण भावना किंवा भगवत भावना चेतना जागरूक करायची. अध्यात्म करताना, अध्यात्म कोणी करीत असेल, भक्ती करीत असेल, त्याचे लक्षण आहेत काही. मी आज सकाळी प्रवचन सांगताना म्हणलं, जसं एखादं आजारी शरीर असेल त्याचं लक्षण असतात, आणि एक निरोगी व्यक्ती असेल त्याची एक लक्षणं असतात. त्याच प्रकारे मी अध्यात्म करतोय, भक्ती करतोय, तर माझी भक्ती करीत असताना माझ्या जीवनामध्ये कधी फरक पडतो का? आपण नाही का भक्ती करताना, यात्रा करताना आपल्या स्वभावामध्ये, व्यवहारामध्ये, कृतीमध्ये बदल पडला पाहिजे. चांगल्याकडून वाईटकडे, बॅड हॅबिट्सपासून गुड हॅबिट्सकडे, त्याच्यानं भौतिक संसारापासून आध्यात्मिक संसाराकडे जाण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. नाही तर वर्षानुवर्ष लोक सत्संग करतात, यात्रा करतात, पण घरी गेल्यानंतर जशाच तसेच असतात, काहीच फरक पडत नाही. लोक शरीराचा मळ काढतात पण मनाचा मळ नाही काढत यात्रेमध्ये. म्हणून यात्रेमध्ये तुम्ही किती दिवस, किती काय फिरले, किती दर्शन घेतले हे महत्त्वाचं नाही. तुम्ही जाताना भगवंताला किती धारण घेऊन गेले हा सगळ्यात महत्त्वाचा विषय. म्हणून मायबापांनो, जीवन एवढं सिरियसली घेतलं पाहिजे, त्याला चीपली नाही घेतलं पाहिजे. पिकनिक स्पॉट म्हणून आला तर तुमच्या हाताला काही साध्य होणार नाही, पण तुम्ही अध्यात्म करताना, भक्ती करताना, तेव्हा त्या पिकनिक, ती यात्रा सफल होती. म्हणून नलकुबेर आणि मणिग्रोप ते पण मंदाकिनी नदीमध्ये स्नान करत होते, पण काय करत, इंद्रिय भोग करीत होते. तसे आपण तीर्थयात्रे आल्यानंतर हा सेल्फी काढ, तू माझा फोटो काढ, मी तुझा काढ, चांगल्या गोष्टी मोबाईलमध्ये, वाईट गोष्टी डोक्यामध्ये. मूर्तीच्या वेळेस कामाला नाही. चांगल्या गोष्टी डोक्यात ठेवल्या पाहिजे, वाईट गोष्टी मोबाईलमध्ये ठेवल्या पाहिजे. म्हणून यात्रा करताना आपण नाही का आपला स्वभाव, आपला विचार, आपली कृती इथंच सोडायची आणि भगवत भावनेची चेतना आपल्याला सोबत घेऊन जायची. मी पाहिलं माझ्या घरामध्ये खूप तीर्थयात्रा करतात, पण घरी आल्यानंतर ते असे भांडतात ना, अरे त्या शेताच्या बांधावरून, घरातल्या कामावरून. म्हणजे यात्रा करता का मजाक करतात. म्हणून मला एकदा असंच म्हटलं, का हो महाराज, एवढे वर्ष प्रवचन ऐकतो, सत्संग ऐकतो, तीर्थयात्रा करतो, फरक का पडत नाही, बदल का होत नाही? 7 दिवस म्हणतो लय भारी. इस्कॉनमध्ये लोक काय येतात, फॅसिलिटी चांगली असते यांची, प्रसाद चांगला असतो, बाकी सगळं चांगलं असतं, पण भगवत भक्ती घ्यायची नसते त्यांना. मी थोडा स्पष्ट बोलणार व्यक्ती आहे, कदाचित मला पुढच्या वेळेस बोलवणार नाहीत लोक, पण काय करू, माझा स्वभावाला औषध नाही. होईल त्रास पण इलाज हमखास. हां, काय होईल त्रास, डॉक्टर असाच इंजेक्शन देत नाही, त्याला काय हाऊस नसतो, पण पेशंटच असे येतं, त्याला डोस दिल्याशी तो सुधारतच नाही, याला इंजेक्शनच टोचावं लागतंय. तसंच यात्रेमध्ये किंवा आपण भगवत भक्तीमध्ये आपल्या नेचरला बदललं पाहिजे. माणसाचं वय वाढतं पण वैराग्य वाढत नाही. लोक शरीरानं वाढतात पण डोक्यानं वाढत नाही. मी थोडा स्पष्ट बोलणारा माणूस आहे. म्हणून आपण किती वर्ष वयानं वाढलं हे महत्त्वाचं नाही, आपली चेतना किती चांगली विकसित झाली हे महत्त्वाचा विषय. जसं मला ते प्रश्न विचारला, का हो यात्रेमध्ये मला का फरक पडला नाही, तर त्यावेळेस मी त्याला उत्तर दिलं होतं. 2 उदाहरण दिले त्याला. पहिलं उदाहरण हे दिलं, एका आश्रममध्ये काही शिष्य होते. या आश्रममध्ये गुरुसोबत राहू कंटाळा आला होता त्यांना. म्हणजे साधू महाराज आश्रममध्ये राहू फार कंटाळा आलाय, तर तीर्थयात्रेला जाऊया. आपल्या बी असे, चला बाबा, घरात नाही का कोणी सून त्रास देते, कोणी लेक त्रास देते, कोणी जाव त्रास देते, ऑफिसमधला बॉस देत आहे, चला 7 दिवस काहीतरी वेगळं पाहायला भेटत. निघाले.
सगळे गाव निघाले की आपण बी निघत होतो. चांगली गोष्ट आहे, कुठेतरी भावना होतीये. पण तिथे गेले ना ते सगळे शिष्य गुरुसोबत, गुरु म्हटले काम कर राजानं, माझे गुडघे दुखलेले, तर तुम्ही बसा इथं, मी थांबतो इथंच, तुम्ही नाही का तीर्थयात्रा करून या. जाताना म्हटले काम करा, हा जो भोपळा आहे ना तो घेऊन जा सोबत. आणि भोपळा जाताना, हे भोपळा म्हणजे माझं प्रतिनिधित्व. जिथं जाताना याला स्नान घाला, जिथं दर्शनाला जाताना याला दर्शन करवा, जे तुम्ही नैवेद्य खातान, जे प्रसाद खातान त्याला भोग लावा आणि यात्रा करून या, मी आश्रममध्ये थांबतो. असं करता करता ते सगळे शिष्य चारेधाम यात्रा, गंगोत्री, यमुनोत्री, बद्रीनाथ, केदारनाथ, जगन्नाथपुरी, दक्षिण भारत सगळं फिरून आले. सगळ्या स्नान घेतलं, प्रसाद खाल्ला, दर्शन घेतलं. असं करता करता तीर्थयात्रा करून आले. आल्यानंतर गुरुला नमस्कार केला. गुरुने विचारलं कशी झाली यात्रा? म्हणे या महाराज यात्रा खूप छान झाली. अच्छा अच्छा, मी तुम्हाला भोपळा दिला होता तो कुठे? म्हणजे व्हाय ना महाराज, आहे ना, हे काय भोपळा आहे ना. अच्छा अच्छा, बरं याला स्नान घातलं? म्हणे हो महाराज, जेवढ्या नद्या होत्या त्याला स्नान घातलं, सरोवरामध्ये स्नान घातलं, जे नैवेद्य होता याला नैवेद्य दाखवलं, दर्शनाला पहिले तुम्ही येत म्हणून तुमचं प्रतिनिधी म्हणून दर्शन पण दाखवलं. म्हणे अच्छा अच्छा अच्छा, चांगली गोष्ट आहे. अच्छा, हे कापा याला आणि प्रसाद म्हणून वाटा बरं. आणि वाटल्यानंतर सगळ्याला वाटलं, महाप्रसादी गोविंदा झालं. खाल्ल्यानंतर सगळ्याचे तोंड बारीक झाले. म्हणजे काय झालं महाराज, कडू लागतंय. अरे म्हणले तीर्थयात्रा झाल्यानंतर गोड झाला पाहिजे, कडू कस काय राहिला? तुम्ही दर्शन केलं, भोग लावला, तीर्थयात्रामध्ये स्नान घातलं, गोड झाला पाहिजे, तर कडू कसा राहिला? मुद्दा आहे की कडू भोपळ्यासारखा जर आपला स्वभाव नाही बदलला तर नुसतं डुबक्या मारलेल्या आहेत. लोक पोटाचा उपास धरतात पण मनाचा आणि विचाराचा उपास धरत नाही. खिचडी खाल्यानं भगवंत भेटत असं नाहीये. उपवास म्हणजे भगवंताला पाव, यात्रा म्हणजे काय भगवंताला. मला त्यानं आणखीन उदाहरण दिलं होतं. म्हणला काय महाराज, इस्कॉनमध्ये येऊन खूप वर्ष झाले पण जप तप करून काही फळ पडत नाही बुवा, काही दम नाही तुमच्यामध्ये, मजा नाही. मला अच्छा, अरे वा, भेटलं, बरं झालं बुवा. म्हटलं मग एक गुरुकडे एक शिष्य होता. म्हणला महाराज तुमच्या आश्रमामध्ये जप तप ध्यान धारणा सगळं केलं, 3 टाइम प्रसाद खातो, दर्शन करतो, सगळं करतो, बदल घडत नाही, असं का? ते म्हणले काम कर राजा, मटकं घे, मटकं माहिती ना तांब्याचा, तांब्या घे आणि जा समोर दारूचं दुकान आहे, घेऊन ये. अहो मग गुरु महाराज दारू घेऊन ये. अहो गुरु महाराज दारू घेऊन ये. या ते दारू घेऊन नाही की तो बसतो, म्हणलं बस इथं आणि काय कर, गुळण्या करून थुंकून टाक. असं करता करता त्याने दारूचा मटका संपून टाकला. म्हणे गुरु महाराज, महाराज दारूचा मटका संपला. नशा आली का रे? म्हणे कस काय महाराज नशेन, वरचीवर गुळण्या मारल्या नशेन थोडी नाही, दारू जेव्हा आतमध्ये उतरली ना तेव्हा नशे येते. म्हणले तशाच प्रकारे राजा, तू वर्षानं वर्ष राहिला पण ती भक्ती जर आतमध्ये उतरू दिली नाही, वरचीवर गुळण्या मारत बसल्या, सारा अंग माकले तिला का गौर मेले ना, अंगाला जरी गंधगुळी लावत बसले, मोठमोठ्या माळा घातल्या, नाही आतमध्ये उतरणं, आत्मसात करणं. कारण हे जे सांगतायत प्रभूजी माताजी किंवा जे आपल्याला भक्त सांगतायत, हे कोणासाठी सांगतायत? हे माझ्यासाठी सांगतायत. भक्ती करून आपण त्या प्रचारकावर उपकार करत नाही किंवा देवावर उपकार करत नाही, उपकार आपल्यावर करतोय की आपल्या मनुष्य जीवनाची सफलता आपल्याला प्राप्त व्हावं. म्हणून याच्यावर सांगण्याचा मुद्दा, याच्यावर बोलण्यासारखं खूप आहे. जस्ट पार्श्वभूमी याच्यासाठी सांगतोय, 7 दिवसामध्ये गॉसिप करण्यापेक्षा, बडबड करण्यापेक्षा केवळ भगवंताचं नाव घ्या, काहीच बोलू नका. आपण मोबाईलचं हे बघत बसतो, ते नाम जप करीत बसा. गोविंद गोपाल घ्या, मधुसूदन घ्या, रामकृष्णारी घ्या, हरे कृष्ण घ्या, जे नाव दिसेल ते घ्या, पण घ्या. कारण जेवढं तुम्ही नाव घेतान तर तुमची जन्ममृत्यूची चक्री, वारी ह्या शब्दाचा अर्थ काय? जो जन्ममृत्यूची चक्राची वारी फिरवतो त्याला वारी म्हणतात. मला आता 8-15 दिवसापूर्वी एका परिवारानं प्रश्न विचारला होता की का प्रभूजी सारखं सारखं यात्रेला जाण्याची गरज काय? मी त्याला एक उदाहरण दिलं. एक माहेर जी सून असते ना, ती माहेराला सारखं सारखं का पळते? आई वडिलांच्या प्रती प्रेम आहे म्हणून ती सारखं सारखं पळते.
तसंच भक्त वारंवार धामात कशासाठी जातो? कारण भगवंताच्या प्रती त्याचं प्रेम आहे. आणि ते प्रेम जेव्हा तुम्ही वारंवार तीर्थयात्रेला जाता, वृंदावन, जगन्नाथपुरी, मायापूर, दक्षिण भारतामध्ये, तेवढं भगवंत म्हणते ना, हा भक्त माझ्यासाठी येण्यासाठी उत्सुक आहे. जेवढी तुमची तळमळ असेल तेवढीच भगवंताची तळमळ असते. जेव्हा एखादा बाळ मुळमुळ रडत असेल, आई लक्ष देत नाही, पण ते बाळ जोरात ठ्या ठ्या करतं, आई सगळे कामं सोडते आणि त्या बाळाला घेते. त्याच प्रकारे भगवंताकडे जाताना आपल्याला उत्कंठा आणि तळमळता पाहिजे की भगवंता, ज्यांना तुम्ही माझं म्हणतोय, पण या सर्व शरीराबरोबर माझं कोणीच नाही. मी ज्यांना माझं म्हणतो, एक प्रश्न नेहमी विचारायचा, मी कोणाचा आणि माझं कोण? मी याचा आहे, तो गेल्यानंतर तुम्ही जाणार का? आणि तो माझा आहे, मी गेल्यानंतर तो येईल का? डोक्यावर जोपर्यंत केस आहे ना, तोपर्यंत महागडा शॅम्पू आहे, महागडं बदामाचे तेल आहे. केस तुटल्यानंतर ब्युटी पार्लरमधून तुम्ही घेऊन येत नाही, त्याला फेकून देतात. किळस येते त्या केसाचे. 10 बरं आपण असे केस उडवतात ना मावल्या, आजकाल पुरुष बी उडत. कुठपर्यंत डोक्यावर आहे तोपर्यंत किंमत आहे, डोक्यावर खाली पडले की किंमत 0 आहे. त्याच प्रकारे शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत किंमत आहे, बाकी कोणी किंमत करत नाही. तुम्हाला वाटतं? आणि या जगामध्ये 2च गोष्टी असेल तर लोक किंमत करतात. पैसा राहू द्या, ओळख नसेल तरी ओळख दाखवू द्या, आणि शरीर चांगलं राहू द्या, जवळ येते. ह्या दोन्ही गोष्टी कमी होत्या, तुमच्या जवळ कोणीच फिरकणार आहे. म्हाताऱ्या माणसाजवळ कोणी बसत नाही, कोणी बोलत नाही त्यांना. ही जगाची वास्तविक स्थिती आहे. आज त्यांच्या जीवनात येते, उद्या आपल्या जीवनात येणार आहे. म्हणून लोकांच्या नजरेत येण्याचा प्रयत्न नका करू, भगवंताच्या नजरेत कसं येता येईल याच्यावर बद्दल प्रयत्न करा. वाक्य किती छान आहे बघा. आणि आपली सगळी मरमर लोकांच्या नजरेत येण्यासाठी मरमर चालू आहे सकाळपासून. लोकांनी मला काय म्हणा, अरे लोकांनी काय, लोकांच्या नजरेत येऊन काही फायदा होणार नाही. तू भगवंताच्या नजरेत कधी येशील? वाक्य काय? आणि भगवंताच्या नजरेत कसे येतात तुम्ही? भगवंताच्या नजरेत त्यांनी जेव्हा दिलेलं पालन करतात. भगवंताला मानतो, पण भगवंतानं सांगितलेलं मानत नाहीत. आम्ही वेणुधारी प्रभू राम गोविंद प्रभूला मानतो, श्रीदामा सखा प्रभूला मानतो, पण त्यानं सांगितलेलं मानत नाही. उदाहरणार्थ बरं, तसंच भगवंताने मानण्यापेक्षा त्यांनी ज्याने सांगितलं ते मानणं म्हणजे भक्तीचं लक्षण आहे. म्हणून आज मी त्याच्यावर जास्त जात नाही आणि मी काही कान उघडणी करत नाही. मला एकच म्हणायचं की तुमचं माइंड 7 दिवसामध्ये एक आहे. अहो संसारातला काय, तुम्ही चिंगम सारखं आहे. चिंगम माहिती आहे का? पहिल्यांदा लय भारी वाटते, नंतर नुसतं बबल फोडाय काम होतं. तसेच आपल्या संसारातले जीवन आहे. 7 दिवस एवढं मरमर करतात आपलं संसारात. 7 दिवस एकच विचार, भगवंता तू आणि मी, तू बस, कोणी नाही. ह्या 7 दिवसामध्ये नुसतं पोटा भरत चाला. मी तुम्हाला शेवटचं उदाहरण देतो आणि आज मी इथल्या धामाच्या स्टोरी सांगतो. मला खूप बोलण्यासारखे, कारण मला वेळेचं खूप लिमिटेशन दिलं ऑलरेडी. घड्याळ पुढे नाशिकमध्ये देवदर्शन प्रभू येतं. ते वयाच्या 78मध्ये होते आणि ते फार्म हाऊसला राहायचे. तर मी, जानकीनाथ प्रभू, लीलाप्रेम प्रभू, सहस्रशी प्रभू आम्ही भेटायला गेलो द्राक्षाच्या सीजनमध्ये. तर गेल्यानंतर आम्ही त्यांना दादा म्हणायचो. दादा कशी तब्येत काय? तर जानकीनाथ प्रभू असं बरंच चर्चा झाली. तर त्यांनी एक प्रश्न विचारला जानकीनाथ प्रभू, म्हणजे दादा तुमचा वेळ कसा जातो? म्हणले अरे जानकीनाथ, आणि त्यावेळेस आमच्या दीक्षा झाले नव्हते. म्हणजे मारुती, शिवकुमार, सचिन. म्हणले अरे पोरं, बाथरूममध्ये असा थरथर हाप कापतं रे, बसता येत नाही, आणि बसला तर उठता येत नाही, आणि थर जप करताना माळा बी हातात धरत नाही, आणि पहिल्यासारखं जप होत नाही. आता म्हणे पहिले हरे कृष्ण यायचं, आता कसं ते हरे कुठनं हले हले लांब लांब असं म्हणता येईल. म्हणून बघा, जोपर्यंत शरीरात ताकद आहे. पण त्यांनी सांगितलं, ते म्हटले बाबा तुम्ही दादा दिवस कसा घालतात? म्हणजे मी 93 पासून राधानाथ महाराजांच्या यात्रा अटेंड करायचो. वृंदावन, मायापूर, जगन्नाथपुरी. त्या यात्रेमध्ये मी सेवा करायचो, वैष्णवांची प्रवचन ऐकायचो. इथे नाशिकला गौरनेता व्हायचे, त्या गौरनेत्याची सेवा करायचो, भागवत वाचायचो, जो वक्ता असेल त्याचं प्रवचन ऐकायचो, मंदिरात सर्विंग करायचो, वैष्णवाला भेटायचो. जे मी केलं 18-19 वर्षामध्ये, ते दिवस आठवून नाही की मी माझा दिवस घालवतो. आणि ते म्हटले, पोरोत काय म्हणतात, पोरोत तुमचं शरीर चांगलं आहे बरं. बघा गायी नाही का दिवसभर खातात, रात्री रमण करतात. पोरो तुमच्या शरीरात आता ताकद आहे ना, तुम्ही चांगलं श्रवण करा,
चांगले ग्रंथ वाचा, चांगली सेवा करा, कारण तुमच्या वेळेस रवण करायला ह्या गोष्टी तुम्हाला कामाला येत्या, बाकी काही कामाला येणार नाही बाळांनो. आणि हे वाक्य जेव्हा मी ऐकलं, एकांतात बसल्यानंतर तुम्ही काय रवंत करतायत, रवंत कळत आहे ना, रवंत. म्हणून भक्तीची पराकाष्ठा काय आहे, आता तुम्हाला दिसन तुम्ही माळा करतात, पण ती रवंत तुम्ही एकांतात बसल्यानंतर तुमचं चिंतन मनन असलं पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही चिंतन मनन करीत बसतात तेव्हा नाही का, आता मी रस्त्यानं बघत होतो, बऱ्याच नाही का थडगे लागलेले होते, ख्रिश्चन्स हिंदूचे पण. लोक म्हणलं आपलं नाव राहून समाधी बांधत असतात, पण भगवत भक्तीमध्ये समाधी काय माहिती आहे का, की नुसतं भगवंताचं यश गायलं ना तर आपलं यश प्राप्त होतं आपल्याला. तुम्ही जेव्हा भगवंताचं यश गाता तर तुम्हाला यश आपोआप भेटते. भौतिक संसाराचं गायलं तुमच्या हाताला काही येत नाही. म्हणून शरीरात ताकद आहे आता तुमच्याकडे, इंद्रियाला वळण लावा डोळ्यानं, आणि इंद्रियांना भगवंतासमोर गेल्या नुसत्या असं स्पीडमध्ये नका पडू, दर्शन घ्या. मी वृंदावनमध्ये काही वर्षापूर्वी एका भक्ताला भेटलो होतो. मी माझे प्रवचन नेहमी सांगत असतो, ऐकलं बी असेल बऱ्याच जणांना. तिथे 2 मुली होत्या, त्या एका रूममधून दुसऱ्या रूममध्ये ब्लँकेट घेऊन जायच्या. 3 दिवस झाले या ब्रह्मचारी रावण नाही म्हणले, लाली इधरा इकडे. मग काय काय प्रभुजी, बोले आप ब्लैंकेट लेके ये रूम में वो रूम में क्यों जाते हो, ह्या रूममधून त्या रूममध्ये काय जाते. बोले प्रभु जी मेरे मैया ने कहा जब भी सुबह उठते हो ना, पहले ठाकुर जी का लाला लाली का दर्शन करना, बाद में दूसरों का दर्शन करना. आज भी त्या मुली MBA MTech झालेल्या आहेत, विश्वास येणार नाही, सकाळी उठल्याबरोबर ते भगवंताचं दर्शन घेत आहेत, नंतर दुसऱ्याचं पाहत आहेत. आपण कोणाचं दर्शन घेतो, कोणी किती कचरा पाठवला आज व्हॉट्सअपमध्ये, फेसबुकमध्ये, हां याचे चेहरे त्याचे, इंस्टावर फेसबुकवर. भक्ती आपली कणभर आणि भौतिक संसार याच्याबरोबर ढोगं. डोळ्यानं भगवंतात. म्हणून या धामामध्ये भगवंताचं रूप पहा, प्रार्थना करा, त्यांना काहीतरी अर्पण करा. या रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजने, तो पहा विठ्ठल बरवा, तो माधवा बरवा. पोपटासारखे सगळ्याला पाठ आहे, पण त्याचा अर्थ कोणी समजून घेत नाही. निश्चित पोपटपंची झालेली इथं एकदम इस्कॉनमध्ये मी बाहेर बी सगळे नाही, त्याला फिलिंग करा, अनुभव करा. सॉरी विनोदहरिपूर कडक बोलतोय, रामगोविंदपूर बोर होता काय तुम्ही, नाही ना, हां होणारच नाही, तुम्ही होऊ देणार नाही. लक्षात आलं का. रूपपाद म्हणजे ह्या यात्रेमध्ये 3 गोष्टी असल्या पाहिजे. भगवंताचं रूप पहा, मुखाने नाम जप करा, पायानं असं फिलिंग करा हे धाम आहे, ह्या धामामध्ये याच्यावर खूप बोलण्यासारखं वेळ नाही, पण ह्या धामामध्ये आल्यानंतर आता आपण थोड्या वेळामध्ये इथं हे धामाचं काय महत्त्व आहे याला स्थल पुराण आणि ब्रह्मांड पुराणाच्या आधारावर मी थोडक्यात सांगण्याचा खूप मोठा आहे. एक श्लोक आहे, मागे मानण्याचा प्रयत्न करा. अहो वीर्यम अहो शौर्यम नरसिंहदेव परम दैवतम, अहो बिलम नरसिंहदेव परम दैवतम. इथे श्री वैष्णव संप्रदाय त्याच्यामध्ये प्रमुख आचार्य त्यांनी श्री वैष्णव भाष्यामध्ये हा श्लोकाची रचना केलेली आहे. ह्या क्षेत्राला काय म्हणतात, अहो वीर्य म्हणजे भगवंत खूप शक्तिशाली आहे, अहो शौर्य म्हणजे त्यांनी आपल्या युद्धकलेतून काय दाखवलं, शौर्य दाखवलंय. कोण, परमदैवत नरसिंहदेव परमदैवत. इथले परमदैवत कोण आहे, जसं पंढरपूरचे परमदैवत कोण आहे, तिरुमलाचे कोण येतात, तिरुपती दैवतम. अहो बिलम अहो बिलम म्हणजे काय, अहो शक्तिशाली, त्याला अहो बलम म्हणतात. अहो बलम म्हणजे तुम्ही किती शक्तिशाली आहे, किती शक्तिशाली आहेत, ह्या त्याचा अर्थ आहे. भगवंत किती दयाळू आहेत, कृपळत मायबापांनो, की भगवंत आपल्यासाठी अवतरण घेत आहेत. भगवंत एवढे धाम कशासाठी निर्माण करतात, याच्या मागचं 2 कारण आहेत. श्री वैष्णव संप्रदाय आणि बाकीचे भाष्यकार खूप सुंदर सांगतात. तुम्ही भारताचा अभ्यास केला असेल तर केरळपासून तर बद्रीनाथपर्यंत भगवंताचे धाम आहेत. जसं
तुम्ही केरळमध्ये जाताना अनंत पद्मनाभ स्वामी आहेत, आंध्रामध्ये बालाजी आहेत, तामिळनाडूमध्ये कोण येतं, रंगनाथजी आहेत आणि वरदराजी आहेत, आंध्रामध्ये पुन्हा अहोबिलम आहे, महाराष्ट्रामध्ये पंढरपूर आहे, जगन्नाथपुरीमध्ये जगन्नाथजी आहेत, द्वारकेमध्ये कोण आहेत, द्वारकाधीश आहेत, गुजरातमध्ये कोण येतं राजस्थानमध्ये रणछोडराय. भगवंत प्रत्येक ठिकाणी आपल्यासाठी अवतार घेण्याले विग्रहामध्ये. का बरं? आपल्यासारख्या जीवनात दर्शन. तसं अहोबिलम एक स्थान आहे, तर इथं दर्शन देण्यासाठी आलेले आहेत. का? भक्तीचं जे भक्तीमध्ये विघ्न आहे तर त्यांना नाश करण्यासाठी. भगवंताचं एक वैशिष्ट्य असं आहे की भगवंताला पैसा कमवायचा असेल, आता मी बालाजीचं घेईन त्याच्यात मला वेळ भेटला तर, पैसा कमवायचा असेल तर तिरुपतीला, झोपायचं असेल ना रंगनाथ स्वामी, 7 वाजता उठतात भगवंत. डान्स करायचा असेल ना त्यांना ती वृंदावनमध्ये, तपस्या करायला बद्रीनाथ केदारनाथला, मर्यादा शिकवायची असेल तर रामचंद्र, भक्तांसोबत डान्सिंग करायचं असेल केवळ भक्ताची वेटिंग पंढरपूरला, त्यांना शृंगार करायचा असेल ना द्वारकाधीशला, आणि त्यांना प्रसाद खायचा असेल ना चांगला ते जगन्नाथपुरीला. भगवंत लय भारी, सगळीकडे आपले सगळे ठिकाणी वेगळे ठिकाणी, पण आपण काय करतो ते वेगळंच पाहतो. तिथं भगवंत कशासाठी? बालाजीमध्ये नुसतं पैसा कमवतात, छापतात, पण ते छापत नाही, त्याच्यामध्ये त्याला पुष्पमंडल म्हटलं जाते. श्री वैष्णवमध्ये याला कांचीपुरमला त्यागमंडल म्हणतात आणि रंगनाथ स्वामीला भोगमंडल म्हणतात आणि मेलकोटेला त्यागमंडल म्हणतात, विद्यामंडल म्हणतात. ते आता मी उद्या घेईल, तर असं मला त्याच्यात नाही जायचं. तर इथे अहोबिलम हे काय दिलेलं आहे, तर अहोबिलमचं महत्त्व याच्यामध्ये दिलेलं आहे. वैष्णव धर्मामध्ये आदिशेष म्हटल्या जाते. तर तिरुपतीचं जे स्थान आहे ते अनंत शेष आहे, आणि जी श्रीशैलम ऐकलं असेल महादेवाचं, ती शेपूट आहे. याच्यामध्ये महादेव हे करतात, आणि त्या श्रीशैलम पर्वतरांगा आणि तिरुपतीच्या पर्वतरांगा, ह्या 7 पर्वतरांगा याला श्री वैष्णव क्षेत्र म्हटल्या जाते. आणि ह्या क्षेत्रामध्ये एक अहोबिलम आहे. ह्या ठिकाणाला 2 नावं आहेत. एक म्हणजे वेदाचल पर्वत म्हटलं जाते. आता आपण जाणार आहे ते वेदाचल पर्वत, मी श्री वैष्णवांचे जे कुणी असेल त्यांना विचारणार, वेदाचल पर्वत का? तर ह्या वेदाचल पर्वतावर अनंत शेषाचं स्थान आहे. विशेष करून इथे भगवान नरसिंहदेव अनंत शेषावर करतात. एक नरसिंहदेवाचं विग्रह आहे, त्याच्यावर अनंत शेष आहेत. उद्या तुम्ही जेव्हा दर्शनाला जाताल तर ते तुम्हाला पाहायला भेटत. अनंत शेष आहे, आणि अनंत शेषावर हे स्थान आहे. तर इथे वेदाचल पर्वतावर एक सम्यक असुर नावाचा वेद चोरले होते सृष्टीच्या पहिले ब्रह्माजीकडून. तर ब्रह्माजी तपस्या करून भगवंताला प्रगट केलं, आणि भगवंताने इथे येऊन नाही का त्या सम्यपुराच्या असुराचा वध केला, म्हणून ह्या क्षेत्राचं नाव पडलं वेदाचल पर्वत. आता याची पण डिटेल्स कथा आहे, पण वेळेच्या अभावी शॉर्टकटमध्ये सांगतोय. त्याच्यानंतर जेव्हा इथे गरुडजी बऱ्याच दिवस भगवंतापासून दूर होते, म्हणून गरुडजीने इथे उद्या वराह नरसिंहदेवाचं विग्रह आहे, तरी इथं गरुडजीने तपस्या केली होती, आणि तपस्या केल्यानंतर भगवंत प्रगट झाले. म्हणे गरुडजीने इच्छा केली की भगवंत मला तुमचं दर्शन घ्यायचं आहे, म्हणून भगवंताने ज्या गुफामध्ये बोलवलं होतं ते वराह नरसिंह गुफा म्हणून तुम्ही उद्या पाहायला जाणार आहे, भवनाशिनी नदीच्या काठी. तर तिथे गरुडजीला भगवंतानं दर्शन दिलेलं आहे. ते स्थान पण उद्या आपण पाहणार. दाखवलं का ते ब्रो? पाहिलं का? नाही, ते ठिकाण आहे. आणि त्यामध्ये गुफा येऊन गेल्यानंतर भगवंत त्या गुफे राहिलं, म्हणून त्याला नाव पडलंय बिलम. काय पडलंय? बिलम. आणि अहो म्हणजे अहोबिलम त्या ठिकाणी केलेले. दुसरं इथे ब्रह्माजीनं तपस्या केली. त्याच्यानंतर एक गरुडाचल पण पर्वत म्हटल्या जातं इथं, कारण गरुडानं तपस्या केली होत्या. पहिलं नाव वेदाचल, दुसरं आहे गरुडाचल, आणि तिसरं आहे हे अनंतशेषा स्थान आहे. ह्या ठिकाणाला म्हटलं जातं आहे. ह्या पर्वतावर 2 प्रकारची तपस्या, एक शारीरिक स्तरावर आणि एक आध्यात्मिक स्तरावर. शारीरिक स्तरावर म्हणजे वरती चढण्यासाठी, ज्यांना शक्य नसेल तर त्याने, आज तुम्ही योग नरसिंह ठिकाणी गेला असाल तर तिथे जे 9 नरसिंह पाहिले असते, तिथे सगळ्या 9 स्थानाच्या उत्सव मूर्ती आहेत. आणि 12 अलवार होऊन गेले श्री संप्रदाय, श्रीपाद रामानुजाचार्यांच्या पहिले, यमुनाचार्यांचे, नाथमुनीच्या पहिले. अलवार म्हणजे संत जे भगवत भक्तीमध्ये तल्लीन झाले, त्याने दिव्य देशम प्रगट केलेली. दिव्य देश म्हणजे 108 दिव्य देशम आहेत. ह्या जगामध्ये 160 दिव्य देशम आहेत, आणि 108 दिव्य देशम वैकुंठातलं आहे. श्री वैष्णव म्हणतात त्यांच्याशी साधना एकच आहे. जसं आपल्याकडे गोपींचं दिलेले साधना, तसं 108 दिव्य देशमला भेट करणं
आणि जेव्हा 108व्या दिव्य देशमला तुम्ही जाता ते वैकुंठा लोकांना प्राप्त करतात, असं श्री वैष्णव भाष्यकार आणि वेदांत देशिका खास करून आल्वार म्हणतात. त्यांचं नालियार दिव्य प्रबंधन नावाचा एक ग्रंथ आहे, नालियार दिव्य प्रबंध. त्याच्यामध्ये ती रचना केलेली आहे, त्याच्यामध्ये खूप तमिळमध्ये दिलेले, त्याचं पण वर्णन आहे. तर त्या दिव्य देशामध्ये एक दिव्य देश म्हणजे हे जे 9 स्थान आहेत, 57 दिव्य देशम आहे. इथे वैकुंठाचंच रिप्लिकला, जसं कोण्या देशाचे एक ॲम्बेसिडर असतात, त्याला काय म्हणतात, राजदूत. तसं वैकुंठाचं हे जे आहे अहोबिलम ते स्थान आहे. आणि असं म्हटलं जात आहे की 9 ठिकाणाला तुम्हाला जाऊन दर्शन घ्यायला शक्य नसेल तर तुम्ही योग नरसिंहाच्या 9 नरसिंहाचं दर्शन घेतलं तर तुम्हाला 9 दर्शनाचं झाल्याचा लाभ भेटेल. आणि त्या उत्सव मूर्ती आहेत आणि आचार्याने त्या प्रमाण केले. ह्या जाताना तिथे योग नरसिंह का, त्याच्या 2 स्टोरी आहेत. एक स्टोरी म्हणजे जेव्हा भगवान नरसिंहदेवाने हिरण्याक्षाचा वध केला होता आणि केल्यानंतर भगवंत शांत झाल्यानंतर प्रल्हाद महाराजाला मुद्रा शिकवल्या होत्या त्या ठिकाणी. मुद्रा म्हणजे मी आता सांगितलं, मुद्रा म्हणजे मी तुम्हाला पाहून घेईन, ही एक मुद्रा आहे. तुम्हाला एक शाळेतली मुद्रा माहीत असेल, सर जा, ऐक ना ही मुद्रा. हां, त्याच्यानंतर वेगवेगळ्या मुद्रा असतात. कळाली मुद्रा? लय सत्वगुणाचेच बुवा, तुम्हाला कळालं नाही दा. हा, हे कळाली का? सिगरेट. हां, मुद्रा आहेत वेगळ्या प्रकारचा. एखादा रागाच्या भरात आला, नुसते हात जोडले तरी शांत होतं, याला मुद्रा म्हणतात. तसं भगवंताने प्रल्हाद महाराजाला भक्तीच्या मुद्रा शिकवलेल्या હતા. आणि तिथे योगपट्टम नावाचं स्थान आहे. कुठं? योगपट्टम म्हणजे वेदांचं ज्ञान शिकव. अशा अवस्थेमध्ये नरसिंहदेवाचं तुम्ही स्थान पाहिलं का? ते ठिकाण आहे, ते योग नरसिंह स्थान आहे. तर आणि दुसरं योग ह्या न्यासाचं जे अहोबिलम मठ आहे त्याच्या हिस्ट्रीशी पण संबंधित आहे. आता मी पुढे सांगेल ते आता तिथं. आणि हे झाल्यानंतर इथून शारीरिकाने केलं असं म्हटलं जातं, ह्या स्थानाचं नुसतं श्रवण जरी केलं तरी लाभ भेटतात. म्हणून यात्रेमध्ये डोळ्यानं भगवंत दिसत नाहीत, कानानं भगवंत दिसतात. ते म्हणतात काय डोक्यात पाणी झालं की तुमच्या? जसं आता हे प्रभूजी, मी यांना किती पाहिलं, मला काय कळणार आहे त्यांच्याबद्दल. पण एखादी प्रभूजी माताजी आले, म्हटले प्रभूजी IPS अधिकारी आहेत, ह्या पदावर येतं, यांचं हे स्थान येतं. तो माझा पहिला बघण्याचा दृष्टिकोन आणि नंतर ऐकल्यानंतर माझा दृष्टिकोन काय झाला, बदलला. त्याच प्रकारे तुम्ही धामामध्ये गेल्यानंतर जेव्हा तुम्ही भगवंताबद्दल ऐकता तेवढं तुमचं भगवंताबद्दल आकर्षण वाढेल. पण तीर्थयात्रेमध्ये तुम्ही बघण्यापेक्षा जास्त ऐका. सगळे ध्यान अवस्थेत चालले, सगळ्यांना हरे कृष्णा 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 हरे हरे राम राम ताट बसा ब्रदर सीट. दीर्घ श्वास घ्या, सोडा, घ्या, सोडा. म्हणा हरी हरी. हां, ठीक आहे. तुम्ही झोप लागली, मला बी झोप लागते. माणसाला झोप कधी येते माहिती आहे का? 2 गोष्टीमुळे. एक तर थकलेला असल्यामुळं, किंवा जेव्हा इंटरेस्ट नसेल तर झोप येत नाही. इंटरेस्ट नसेल ना तर झोप येते. ते IPLची मॅच सांगा ना, डोळे फाडू बघते. पण कथा राहून द्या. एक म्हातारी मला भेटली होती. महाराज म्हणले तुमच्या कथेचा लय फायदा झाला मला. म्हणे कसं काय? माझ्या मुलांना पुण्याला दाखवलं, मुंबईला दाखवलं, अमेरिकेला घेऊन गेले, पण फरक नाही पडला. काय झालं? म्हणजे जसं तुम्ही प्रवचन करतात ना, मला छान झोप लागते तुमच्या प्रवचनामध्ये. तसं तुम्हाला कोणाला औषध भेटलं तर चांगलंच बुवा. असो, त्याच्यात जायचं नाही आपल्याला, हास्यरस असतो तो. तर इथे शारीरिक आणि मानसिक असं म्हटलं जातं. शारीरिक म्हणजे चढणं, जेवढं शक्य असेल चढलं पाहिजे. शिक्षाष्टमपूर्वी एक वाक्य खूप छान झालं. ते म्हणतात तुमचं शरीर झिजत राहणार आहे. तुम्ही कोणासाठी झिजवता हा सगळ्यात महत्त्वाचा विषय. तुम्ही भौतिक संसारासाठी किती झिजवलं तर तुमच्या हाताला नाही, पण भगवंतासाठी शरीर झिजवतात ना तर भगवंत लक्षात ठेवतात. आणि शरीर झिजवणं म्हणजे काय? जेवढी तपस्या करतात यात्रेमध्ये तेवढं तुम्हाला फळ भेटेल. सकाळी मंगल आरतीला उठणं. भगवंतानं आपल्यात किती फरक. 1 तासाची झोप साईडला केली की भगवंत आहे. पण आपल्याला झोप प्रिय नाही, झोप प्रिय आहे. काय भगवंत प्रिय नाही, काय प्रिय आहे?
आम्हाला घासा कोरडा करून, ये रे भो मंगल आरतीला, ये ये बस आमच्या डोक्यावर ये. 1 तास. अरे एक दिवस कायमस्वरूपी झोपायचं आपल्याला. साईटला करा, शरीरानं तपस्या करा. वाणीची तपस्या काय? सगळ्यात मोठी वाणी तपस्या जप करणं. ही तपस्या. बडबड करू, अख्ख्या गावचं धुणं धुवू, पण जप नाही करणार. काय माहित आहे? वेणूधारी करून लय शिव्या घालतात तुम्ही लोक. कशाला आणलाय बाबाला तुम्ही यात्रेमध्ये? विशेष करून आमच्या राधिका माताजी, प्रभूजी या हो या हो. तपस्या म्हणजे काय? गावचं धुणं धुण्यापेक्षा भगवंताचं नाव घ्या. 7 दिवस काहीच नका बोलू. आणि जेवढं तुम्ही नाम करता तेवढं फळ प्राप्त होईल. त्याच्यानंतर हे तपस्या एक शरीराची आणि आध्यात्मिक तपस्या हे करा. केल्यानंतर दुसरं, आता आपण पुढे जाऊया. हिरण्यकशिपूचं जेव्हा वध झालं, आपलं वध झाल्यानंतर नरसिंहदेवाने भवनाशिनी नदी, आता उद्या आपण जाणार आहे, तिथं हात धुतलेले होते. म्हणून त्याचं काही ठिकाण लाल कलरचे दगड झालेले आहेत. ते ठिकाणसुद्धा आपण ते पाहणार आहोत. तर भवनाशिनी नदीचं काय? ज्याचं भौतिक जगुणाचं नाश करून टाकते, अशी भवनाशिनी. म्हणून उद्या हातपाय धुताना विचार करा. तुम्ही काय विचार करा? माझं भौतिक जीवनाचा नाश होईल. किती जणाला करायचं? हात वरती करा. बाकीचे नाही केला बो. आणि असं म्हटलं जातं भवनाशिनीमध्ये जेव्हा तुम्ही हातपाय धुता, स्नान करता, तुमच्या भौतिक इच्छा सगळं नष्ट होता, पुण्य आणि पाप पण. तर ते स्थान आहे श्री वैष्णवानुसार. तर तिथे गेलं पाहिजे. आणि हात धुण्याची ती आहे. दुसरं, भगवान रामचंद्र ह्या ठिकाणी आले, नरसिंहदेवाची पूजा केली. सगळ्यात महत्त्वाचं, तिरुपती बालाजीला लग्न करण्याच्या पहिले बालाजीने येऊन इथं नरसिंहदेवाची पूजा केली. आणि तेव्हा वेदवतीशी लक्ष्मीशी लग्न झालंय. म्हणजे ज्याचे लग्न जमत नसण्यासाठी हे चांगलं प्लेस आहे बरं. आयडिया देत नाही. श्री वैष्णव भाष्यकार सांगतात. तर ते पण स्थान आहे. काही झालेले भारी म्हणले, प्रभूजीले भारी मुद्दा सांगितला बुवा तुम्ही. तर पण हे स्थान आहे. तर अहोबिलममध्ये आले होते आणि त्यांनी नरसिंहदेवाची पूजा केली होती. नंतर पद्मावतीचं, कारण की नरसिंहदेव इथं लग्न जुळवण्याचं काम करतात आणि पद्मावतीशी लग्न जुळायला प्रॉब्लेम येतात. ते स्थान आहे. इथे श्रीपाद रामानुजाचार्य, शंकराचार्य, वेदांत देशिका आणि आलवार येऊन गेले. आणि आल्यानंतर इथे त्यांना मंगलशासन केलं. आणि इथून केल्यानंतर भगवान नरसिंहदेवाचे भागवताचा पूर्ण स्काता, आता मला वेळ नाही, जस्ट मी फॉरवर्ड फास्ट करतो. जसं उद्या ठिकाण भेटलं मी त्याचं आणखीन डिटेल सांगेन. तर जेव्हा भगवंत प्रगट झाले, उग्र रूपामध्ये झाले होते. आता उग्र रूप, उग्र म्हणजे एकदम भयंकर. तर उग्र नरसिंह तिथं प्रगट झाले होते त्या खांबावर. आणि त्या स्तंभाला नाही का, आज बी ते प्रतांमुख आहे असं आहे. तर तिथं कोण जाऊ शकतं त्या खांबावर? आचार्य म्हणतात जे पुण्यात्मा तिथपर्यंत पोहोचू शकतात. ज्यांच्यामध्ये थोडं पुण्य. तुकाराम महाराज म्हणतात बहुत सुकृताची जोडून विठ्ठल आवडी. सुकृत कोणतं? तुम्ही दान धर्माचं नाही, भगवंताबद्दल आकर्षण असलेल्या सुकृताद्वारे तुम्ही तिथपर्यंत जाऊ शकता. पण तुम्ही नाही जाऊ शकले तर इथून खालून प्रार्थना करू शकतात. तर उग्र नरसिंहाचा ते आहे, तिथं मोठा स्थान. पण बी केअरफुली, ती जागा अतिशय छोटी, थोडी नजर हटी दुर्घटना घटी. त्यामुळं बेटर आहे, ज्यांना जमत असेल या, नसेल तर तुम्ही खालून जरी दंडवत केला तरी नरसिंहदेवमध्ये भाऊ लांबून आला, लय मोठी तपस्या करून तरी कृपा देते. तर जे जवान आहेत, जय जवान जय किसान, तुम्ही जाऊ शकतात. बाकीचे खाली तुम्ही एकच करा, नरसिंहदेवाला जप करीत बसा. हरे कृष्णा कृष्णा हरे हरे, हरे राम राम राम. जसं एखादा बाळ रडत बसलं ना, आई धावत येते, तसं तुम्ही खाली बसून जर जप केलं ना, नरसिंहदेव वरतून खाली येतील तुमच्यासाठी. काय? खाली जप करीत बसा. नरसिंहदेव म्हणते माझा भक्त कोण बोलवतोय. जसं आता मी कोणाला म्हटलं, एखाद्याचं नाव दिलं तर तो काय बघेन, माझ्याकडे बघेन ना बुवा, कोण मला आवाज दिला. तसं तुम्ही भगवंताचं नाव घेतलं तर भगवंत आपल्याकडे आकर्षित होतो. नुसतं मुख्यात वांड्यानं बसतात तर नाही. तर नाम जप केल्यानंतर नरसिंहदेव येतील. म्हणून यशोदामाईमध्ये दामोदर लीला झाली होती, तर यशोदामाई नुसती भजनात लागली होती, ती भगवंत आले होते. यशोदामाईला जावं लागलं नव्हतं भगवंताकडे. तसं तुम्ही भक्ती केली, भजन केलं तर भगवंत तुमच्याकडे येतील. याच्या खूप सिद्धांत आहेत, पण मग तिथं तुम्ही करू शकतात. आणि केल्यानंतर ते उग्र स्तंभाचं आहे, तिथं गेल्यानंतर ती एक चांगली स्टोरी ती नंतर सांगेन.
त्याच्यानंतर प्रल्हाद मेटू म्हणजे प्रल्हाद महाराजांची शाळा आहे, तिथे दैत्यपुत्रांना उपदेश दिला 7व्या स्कंदातला, ते पण ठिकाण आहे, आपण तिथं करूया. भौतिक सेंडा आणि अमेरिकानं मॉडेल एज्युकेशन दिलं होतं, म्हणजे कसं राजधर्म आपलं कसं भेदभाव करायचा, कपट नीती असुरवृत्ती. आजचं मॉडेल एज्युकेशन आणि मोठू शाळा एकच होती, पण त्याच्यामध्ये चांगलं स्टुडंट होते, प्रल्हाद महाराज होते आणि त्यांनी भगवत भक्ती दिली. असं म्हटलं जातं तिथे भेट दिली पाहिजे आपण, ते पण प्रल्हाद महाराजांची शाळा बघणार आहोत. त्याच्यानंतर इथे दिव्यपुत्राचं ज्ञान आहे, तर तिथे गेल्यानंतर एक प्रार्थना करायची प्रल्हाद महाराजांच्या प्रती. जसं तुम्ही दैत्यपुत्रांना ज्ञान दिलं तेच ज्ञान आमच्या हृदयामध्ये भगवंत पड राहावं अशी प्रार्थना करायची त्या शाळेमध्ये जाऊन. असं नाही गेली अरे फोटो काढला नाही, एकच प्रार्थना आहे की भौतिक संसाराचं मॉडेल एज्युकेशन घेऊन नका मी एवढं भरमीत झालोय, भगवंता तर बस नको याच्या पुढे, मला कंटाळलो मी, कृष्णा नको, तू पाहिजे, असं तीव्रतेनं ज्ञान द्या. दिव्य ज्ञान हृदय प्रकाशितो, ते ज्ञान भगवंताकडे प्रार्थना करेल. आणि आपल्याला कोण देऊ शकते? तेषां सतदिक्तानां भजता प्रीतिपूर्वकम ददामी बुद्धियोगम तम येन मामोपयांति ते. मी ते ज्ञान प्रदान करतो आणि ते ज्ञान तुम्हाला तिथे भेटेल, म्हणून आपण ते केलं पाहिजे. त्याचं पण डिटेल्स आहे. आता हे धाम आता तुम्हाला जे पाहायला भेटतंय याची निर्मिती कधी झाली, तर म्हणजे प्रगट कधी झाले? 500-600 वर्षापूर्वी हे धाम एवढं प्रचलित नव्हतं. इथे एकदम शुद्ध भगवंताचे जे भक्त होते तेच यायचे इथे. पण 600 वर्षापूर्वी काकटवंशी नावाचा एक राजा होता प्रतापरुद्र. तो भगवान शिवांचा अत्यंत अनन्य भक्त होता आणि तो शिकार करण्यासाठी या क्षेत्रामध्ये आला होता. करीत असताना त्याचा एक नियम असायचा, त्यासोबत एक सोनार असायचा, सोनार. आणि तो सोनार काय करायचा, रोज सोन्याची एक शिवलिंग बनवायचा आणि त्या शिवलिंगीचं पूजा करायचं आणि ते शिवलिंग त्याच्या येणाऱ्या ब्राह्मणांना आणि बाकीच्या भक्तांना तो वाटून टाकायचा. असं करता करता तो आल्यानंतर इथे 3 दिवस झाले ते सोनार शिवलिंग करण्याचा प्रयत्न करतोय, पण अजिबात नाही, त्या शिवलिंगातून नरसिंहदेव प्रगट व्हायचे. आणि 3 दिवस झाल्यानंतर राजा वैतागला. 3 दिवस राजा जेवला नाही, झोपला नाही. आणि सोनारला विचारलं असं काय? ते म्हणले मी तर शिवलिंग बनवतो पण बनत नाही, असं का होतंय? तर राजा झोपला रात्री चिंताग्रस्त झाल्यानंतर. भगवान नरसिंहदेव आले आणि म्हटले हे स्थान माझं इथं आणि इथंच माझी मूर्ती होणार आहे. आणि मग पहिल्यांदा भगवान नरसिंहदेवानं या प्रतापरुद्राला नाही का हे दर्शन दिलं होतं आणि म्हटले त्या दिवसापासून राजा प्रतापरुद्र नाही का भगवंताचे भक्त झाले. इथले काकटवंशी राजा आपले प्रतापरुद्र ते नव्हे, जगन्नाथजीचे नाही, इकडे वेगळं. आणि गेल्यानंतर ते म्हणले काय करू मी? तर म्हटले माझं जे मंदिर आहे त्याचं जीर्णोद्धार करा. आता तुम्ही जे मोठं मंदिर बघतायत तर केकट वर्षी प्रतापराजा रुद्राने नाही का याचे जीर्णोद्धार केले होतं, त्याची सापस्य शैली आणि त्याचं हे 500-600 वर्षापूर्वी बांधलं होतं. आणि मग आलवाराने मंगल शासन केलं होतं. हे केल्यानंतर इथे एक ठीक आहे मंदिराचे. आणि दुसरं गेल्यानंतर ह्या पूजा कशी करायची, तर भगवंतानं सांगितलंय तू एक काम कर, मेलकोटे जे आहे तिथं चल्मनारायण आहे. आताच मी जाऊन आलो 2-3 महिन्यापूर्वी. भगवान नारायणाचं खूप सुंदर आहे चल्मनारायण. तिथे एक ब्राह्मण आहे मेलकोटेमध्ये. हे पत्र घेऊन जा, राजाला भगवंत म्हणतात राजाला की पत्र घेऊन जा आणि तिथं कृष्णदेव राजा वंशावळीमध्ये काही भक्त आहेत त्यांना हे पत्र दे. तिथे एक ब्राह्मण होते केबडी केशव आचार्य, यांचा पुत्र आहे श्रीनिवास आचार्य, श्रीनिवासन. याला नाही का तू घेऊन ये माझ्या पूजेसाठी. आणि मग हे प्रतापरुद्र राजा जातात तिथे मेलकोटेला आणि चल्वनारायणा परमिशन घेऊन केबडी केशव आचार्यांचा पुत्राला श्रीनिवासाला घेऊन येतात. अतिशय लहानपणापासून तेजस्वीवान असतो, ज्ञानामध्ये विद्वान असतो आणि लहानपणामध्ये त्याला शास्त्राचं एवढं पारंगत ज्ञान असतं. ज्ञान झाल्यानंतर त्याचं ज्ञान ऐकून नाही का कृष्णदेवराव एवढे प्रभावित झाले आणि श्रीपाद रामानुचार्य त्याच्या तत्वाच्या म्हणजे त्या बालकाने श्रीपाद रामानुचार्यांचं तत्व आत्मसात केलं होतं श्री वैष्णवांचं. आणि मग केल्यानंतर ह्या क्षेत्रामध्ये आल्यानंतर जे सोन्याचं विग्रह आहे तर ते सोन्याचं विग्रह ह्या श्रीनिवास आचार्य दिलं. आणि मग भगवंत योग्याच्या रूपामध्ये आले, योगाच्या रूपामध्ये आले आणि श्रीनिवासाला नाही का इथं त्यांनी संन्यास दिला.
म्हणून त्यांचं नाव योगानंद पडलं. जे आज मूर्ती बघितली ना तुम्ही, किती लोक गेले ना योगानंद, सगळ्यांनी पाहिलं ना योगानंद नरसिंह. हो, आज आपण जाऊन तर आलोत ना तिथे. हां, योग नरसिंह. हां, तर तिथे येऊन त्यांनी नाही काय का योगाच्या रूपामध्ये येऊन नाही का संन्यास दिला, आणि संन्यास दिल्यानंतर नरसिंह मंत्र दिलं, आणि मग त्यांना कळालं की हे कोणी योगी नाही, साक्षात भगवान नरसिंह देव येतात, आणि मला नाही का ते ज्ञान दिलं. आणि मग त्यांचं नाव पडलं सत्यपाद गोपी स्वामी GR स्वामी. सत्ययती गोपी GR स्वामी. आणि त्याच परंपरेमध्ये हे अहोबिलम जे मठ आहे ना आपला, आणि अहोबिलम मठ नाही का त्यांनीच तो स्टॅब्लिश केला आहे श्री वैष्णवांचा. आज तुम्ही जे पाहताय पूजा अर्च विग्रह जे श्री वैष्णव तुम्ही पाहतायत आता, ते अहोबिलम मठाच्या अंतर्गत येतात. आणि आपण जे स्थानावर थांबलोय ते अहोबिलम मठच आहे ना, अहोबिलम मठ आहे. इथे एक सोन्याची मूर्ती ओरिजिनल, आता ते आपल्याला पाहायला भेटते की नाही भेटते मी बघतोय त्याचं, आज मला वेळ नाही भेटला, पण ती सोन्याची मूर्ती भगवंताने स्वतः नरसिंहदेवाने ती दिलेली आहे. ह्या अहोबिलम मठामध्ये ती केलेली आहे. आणि ह्याच मठामध्ये पुढे याचे 2 भाग पाडले, एक पर्वत शृंखला आणि एक खालचा भागाचे हे केलेले आहे. आणि केल्यानंतर ह्या जमिनी स्तराचे 9 नरसिंहाचं प्रगट झाल्यानंतर पुढे भार्गव नरसिंह आहेत. भार्गव नरसिंहमध्ये परशुरामजी जेव्हा आले उग्र अवस्थेमध्ये, तर इथे त्यांना शांत होण्यासाठी त्यांनी भगवान नरसिंहदेवांची तपस्या केली. आणि तपस्या करून भगवंताने जेव्हा दर्शन दिलं आणि ते म्हटले काहीतरी वरदान माग, तर परशुरामाला प्रसन्न होऊन म्हटलं की ह्या विग्रहांचं नाव असेल भार्गव नरसिंह. तर ते पण स्थान आपण ते पाहणार आहे. तर असं म्हटलं जातं तिथे 1 दिवसाची कोणी तपस्या केली, पूजा आचार केली, धारणा केली किंवा भार्गव तीर्थाचं जलप्राशन केलं, त्याला भरपूर तपस्याचं फळ भेटते. असं म्हणतात तिथे 1 घंटा जरी बसून तपस्या केली, तपस्या करणं म्हणजे जप करणं, पायी केलं पाहिजे, त्याचं फळ भेटते. त्याच्यानं योग नरसिंहाचं ते पण मी दिलं. छत्रवत नरसिंहदेव आहे, तिथं वडाचं झाड होतं पहिल्या काळामध्ये, आणि तिथे हा हू नावाचे गंधर्वांनी भगवान नरसिंहदेवाचं गायन केलं होतं. आणि मग भगवंताने प्रसन्न होऊन त्यांना आशीर्वाद दिला होता की तुम्ही तुमच्यासारखा दुसरं गायक कोणीच नसेल. आणि मग तिथे कीर्तन करण्याचं महत्त्व आहे. आपल्याला आज वेळ भेटला नाही, छत्र तिथे पण त्याचं महत्त्व आहे. आणि असं म्हटलं जातं आहे की आपण भौतिक संसारामध्ये छत्र बघत असतो. आता इथं छत्र आहे म्हणून आपण बसलो, ह्या जगातलं छत्र कोणी काढून घेते, पण भगवान नरसिंहदेवाचं एकदा छत्र धारण केलं ना, दुसरं कोणा जगाचे छत्र घेणं नाही. द्रुपदीनं सगळ्याच्या छत्र घेण्याचा प्रयत्न केला, पण कोणी वाचवलं नाही. पण शेवटी एकाचं छत्र घेतलं म्हणजे ते भगवान कृष्ण त्याचं दिलेलं आहे. आणि योग म्हणजे भगवंताशी जोडणं, त्याचं पण दिलेलं आहे. सॉरी, वेळेच्या अभाव मी फास्ट फॉरवर्ड करतोय. त्याच्यानंतर पुढे क्रोध नरसिंह आहे, भूदेवी आणि लक्ष्मीदेवी सोबत आहे. तर जो भक्तावर करतो क्रोध, त्यासाठी ती दिलेली आहे. त्याची स्टोरी मी तिथं सांगेल. नरसिंहाचं तपस्या केली आणि गरुडजीने येऊन तपस्या करून जे दर्शन दिलं ना त्या ठिकाणाचं. त्याच्यानंतर कारंज सारंग नरसिंहदेव मंदिर आहे. इथे भगवंत डोक्यावर अनंत शेष जे मंदिर आहे तुम्हाला ते पाहायला भेटेल. आणि भगवंतानं सारंग धनुष्य हातात धारण केलेलं आहे आणि वृक्षाच्या खाली त्यांना मालेन नरसिंह लक्ष्मी नरसिंहासोबत आशीर्वाद द्यायला आहे. पण ते पण मालेन नरसिंहाची स्टोरी आपण तिथे सांगूया. त्यानंतर ज्वाला नरसिंह, ते महालामध्ये एक छोटं कुंड आहे, इथून 4 किलोमीटर. तर तिथे भगवान नरसिंहदेवांचे जे हात धुतले ते लाल कलरचं पाणी आज पण पाहायला भेटते आपल्याला, ते पण आहे. तिथे भगवंताचं अष्टभुज एक रूप आहे बाजूलाच. भगवंताने जेव्हा पहिल्यांदा दर्शन दिलं होतं हिरण्यकशिपूला, त्या अष्टभुजाचं रूप नाही का तिथं आहे. त्याच्यानंतर चतुर्भुज जेव्हा प्रगट झाले ते चतुर्भुज रूप पण तिथं पाहायला भेटेल. आणि नंतर मुळात रूपात हिरण्यकशिपूला जे दर्शन दिलं होतं ते पण रूप तुम्हाला 3 ठिकाणी तिथं पाहायला भेटतात. त्याच्यानंतर पावन नरसिंह आहे. पावन नरसिंहमध्ये लक्ष्मीसोबत इथं चंचुली लक्ष्मी. चंचुली लक्ष्मी म्हणजे काय, इथे भगवान नरसिंहदेवाने चंचुली देवीसोबत लग्न केलं, लक्ष्मी देवीसोबत लग्न केलं. कारण ही चंचुली कोण होती, आदिवासींची पुत्र. आणि हा आदिवासी राजा कोण होता, मागच्या जन्मात समुद्र होता. पण त्याने तो काही अपराध केला म्हणून त्याला शाप द्यायला तो आदिवासी होऊन जा. आणि मग लक्ष्मी त्यांच्या पोटाला जन्माला आली म्हणून तिचं चुंचुली देवी म्हटलं जाते. आज बी इथला जो राजा आहे तर चुंचुलीपती त्याचं पूजा जे आदिवासी लोक आहेत त्याचं महत्त्व दिलेले आणि बनलेले त्याचं पण वर्णन आहे. इथे भगवंताचा मोठा उत्सव होतो. याचे 7वे GR स्वामी आहेत या अहोबिलम मठाचे.
त्यांनी वसंत परिणय आणि मंगल कल्याण मंडप म्हणून एक स्थापन केलेले लग्नासाठी. भगवंताचं जेव्हा लग्न होतंय नरसिंहदेवांचं आणि लक्ष्मीचं, तर त्या मंडपामध्ये होते. आणि इथे हे आदिवासी लोक नरसिंहदेवाला भगवंत मानत नाही, जावई मानतात. ह्या जंगलातले राहणारे लोक काय मानतात? भगवंताला जावई. आणि लक्ष्मी चंचुली कोण आहे? आमची कन्या आहे. आता त्यांचा भाव कसा आहे? सासऱ्याचा जावई. गीतेमध्ये तिने सांगितले आहे, सूर, असुर आणि ससूर. गौरवपूर म्हणता बरं. तर ते दिलेले. त्यानंतर इथे अहोबिलमिठाचे 33वे संन्यासी होऊन गेलेले. तर ते एकदा म्हैसूरला जाता जाता काही पूजा पाठ करत होते. आणि करीत असताना काही डाकून त्यांना अडवलं आणि म्हटले, तुमच्याकडे सगळं सोनं नाणं देऊन टाका. तर ते म्हटले, थोडंसं थांब, मी पूजा झाली की तुला सगळं देऊन टाकतो. आणि मग भगवान नरसिंहदेवाचं करावलंब स्तोत्र जे गायलं होतं, त्यानंतर भगवान नरसिंहदेव प्रगट झाले. आणि ते ठिकाण तिथंच पाहायला भेटे जे 33वे GR स्वामी येतं त्यांना दिलं होतं. आणि मग जेव्हा त्या डाकूनं पाहिलं नरसिंहदेवात, सगळीकडं नरसिंहदेव, एवढे घाबरून गेले की कुठं पळावं हेच प्रश्न पडला होता. मग ते GR स्वामीला शरणागत घेतले होते. आणि मग GR स्वामीनं भगवान नरसिंहदेवाला प्रार्थना केली आणि त्यांच्या जीवनातलं जे संकट होतं दूर झालं होतं, कारण की GR स्वामींनी त्यांचं रक्षण केलं होतं. त्याची पण स्टोरी आहे. त्याच्यानंतर पुढे विजयनगर याच्या संप्रदायामध्ये साल्गो नरसिंह म्हटलं जाते. त्याचे एक स्टोरी आहे. प्रभूजी उद्या घेतली चालेल ना ती स्टोरी? हां, उद्या घेऊ आपण जसं. त्याच्यानंतर गोलकोंडा जे मोगल साम्राज्याची स्टोरी पण ती पण आहे. आदि शंकराचार्य त्यांचा एक शिष्य होता सुनंद. जेव्हा एक अघोरी व्यक्तीनं शंकराचार्यावर खूप मोठी विद्या केली होती आणि त्यांना बली देण्यासाठी मागितलं होतं, तर शंकराचार्य गेले होते. तर तो अघोरी जे करणारा होता तो गेल्यानंतर जेव्हा सुनंद येतो आणि बघतो की माझ्या गुरुवर मोठं संकट आलं, त्यावेळेस करावलंब स्तोत्र आहे. म्हणून इथे करावलंब स्तोत्र आहे ना, करुणासहस्त्र स्तोत्र आहे, खूप सुंदर आहे. जेव्हा पहिल्यांदा मला भेटलं होतं तेव्हापासून 2000 माझे होते 4-5 मध्ये मला भेटलं होतं. असं म्हटलं जातं इथं जर स्तोत्र तुम्ही नरसिंहदेवासमोर म्हटले तो याचं अगणित फायदे सांगितलेले आहेत. म्हणजे भक्तीत बी आणि अध्यात्म जीवनाचं त्याचं PDF फाईल भेटली तर मी व्हॉट्सअपला टाकतो, किंवा त्याचं तुम्ही आता 7 दिवस आहेत ना इथे नरसिंहदेव 2-3 दिवस ॲटलिस्ट जे परिवारातल्या लोकांच्या जीवनात संकट समस्या येतात, जे प्रॉब्लेम्स फेस करतात आध्यात्मिक जीवनात, त्यांच्यासाठी खूप आहे. आणि विशेष करून आपण ज्यांच्यावर स्नेह करतो, प्रेम करतो आणि ती भक्ती देत नाही, तर त्यांच्यासाठी पण हे स्तोत्र म्हटलं पाहिजे. त्याचं पण फलश्रुती दिलेली आहे. आणि पुढे याचं पण इथून मग जेव्हा करंब स्तोत्र गायल्यानंतर भगवान नरसिंहदेव प्रगट झाले आणि मग आदिशंकरांचं रक्षण केलं होतं. त्याचा पास्ट टाईम पण इथं घडलेलं आहे. आणि मग ते सुनंदाचं पुढे आदिशंकराचार्यांच्या पाद्य पद्म दिलेले त्या स्टोरीचं पण एक वर्णन केलेले. त्यानंतर शेवटी एवढे ठिकाण आहेत, वेळेच्या अभावी आपण इथं थांबूया. तर एवढीच विनंती आहे बाबा, तुम्ही 2-3 दिवस ह्या ठिकाणाचं नाही का पूर्ण भगवंताचं नाम जप करा, कीर्तन करा आणि शक्यतो भगवंताच्या नामाला जास्त जोर द्या आणि कथा ऐकायला उत्सुक द्या. दर्शन घ्या आणि भगवंताला प्रार्थना करा. 2 गोष्टीसाठी प्रार्थना करायची की भगवंता, माझे संसारातले अनर्थ, माझे इंद्रिय मला खूप त्रास देत आहेत, तुझ्याप्रती आकर्षण वाढत नाही, त्याच्यापासून माझं रक्षण कर. आणि जे मी ज्यांच्यावर प्रेम करतो, स्नेह करतो, ते तुझ्या भक्तीत यावं, एवढी प्रार्थना आपण नाही का केली पाहिजे आपल्या नातेवाईकांच्या प्रती. ज्यांच्या खरे हितसंबंधी कोण आहेत? आपल्या जगातलं प्रेम कसं माहिती आहे? वस्तू चांगल्या दिसल्या घेतल्या की प्रेम वाढतं. वस्तूमध्ये कमी जास्त झालं रे झालं. हे लेडीजमध्ये लय भारी राहतंय बरं. साडी मला हिनं एका लग्नामध्ये अशीच साडी दिली, मी 10 वर्षापूर्वी लक्षात ठेवलं हिला अशीच साडी देणार. म्हणजे यांचे प्रेम पुरुषामध्ये पण आहे, पण प्रेम कशावर आहे? वस्तूवर आधारित आहे. वस्तूपेक्षा पलीकडे प्रेम खरं असलं पाहिजे की ह्या भगवंताच्या सेवेत कसा लागेल, भगवंताची भक्ती कशी भेटेल, यासाठी आपण सगळ्यांसाठी प्रार्थना करायची. आणि तीर्थ जेव्हा तुम्ही घेता, प्राशन करतात, तर त्यांच्यासाठी सुद्धा तुम्ही आचमन करायचं, त्यांच्यासाठी संकल्प होतायचा की भगवंता ह्या यात्रेमध्ये माझ्यासाठी पण आणि माझ्या परिवाराला पण ही कृपा भेटावं, यासाठी आपण प्रार्थना केली पाहिजे. हरे कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम राम
शेवटी एक श्लोक म्हणा. अहो वीर्यम अहो शौर्यम नरसिंहदेव परमदैवतम. अहो बिलम नरसिंहदेव परमदैवतम. श्री श्री लक्ष्मी नरसिंहदेव भगवान की जय. भक्तराज प्रल्हाद महाराज की जय. अहो बिलम धाम की जय. जगद्गुरु शिल प्रभुपाद की. श्रीपाद रामाचार्य भगवान की जय. जगद्गुरु शिल प्रभुपाद की. काय गौर प्रेमानंदे. थँक्यू व्हेरी मच. हरे कृष्णा.